नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅट आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटस्ट्रीम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या व्हिडिओ ऑनलाईन लेक्चर मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे मानवी भूगोल म्हणजे ह्युमन जॉग्राफी याचं प्रकरण क्रमांक 1 जे आहे यावर चर्चा करतो. या प्रकरणाचं नाव आहे मानवी भूगोलाचा परिचय आणि याचा जो उपघटक आहे ज्याच्यावर आपण चर्चा करत आहोत मागील 4 तासापासून तो आहे मानवी भूगोलाच्या शाखा. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण एकूण 4 लेक्चर आपण घेतलं आणि यामध्ये आपण मानवी भूगोलाच्या ज्या उपशाखा आहेत त्यावर चर्चा करतो. आणि आज या मानवी भूगोलाच्या उपशाखा याचा शेवटचा त्या ठिकाणी तास आहे. यावर आपण मानवी भूगोलाच्या इतर ज्या उपशाखा आहेत त्यावर चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी सांगतो की सामाजिक भूगोल ही मानवी भूगोलाची दुसरी महत्वाची शाखा आहे. पहिली आहे आर्थिक भूगोल आणि या शाखेची व्यापकता अत्यंत जास्त असल्यामुळं या सामाजिक भूगोलाच्या अनेक उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये त्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास केला जात आहे. मानवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक पर्यावरणाचा सहभाग खूप आहे. मानवाच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये रूढी परंपरा त्याचं जीवन सण उत्सव या सर्वांमध्ये भौगोलिक पार्श्वभूमी भौगोलिक घटक अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला या मानवी जीवनामध्ये दिसतं. आणि या बदलांचा सविस्तर अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो. अनेक याच्यामध्ये त्या देशांमध्ये हा अभ्यास केला जातो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण भूगोलाच्या उपशाखा ज्या आहेत त्यावर चर्चा करूया, त्यावर नजर टाकूया. पहिला होती प्राकृतिक भूगोल. त्याचा सविस्तर अभ्यास आपण मागच्या सेमिस्टरला ऑलरेडी केला आहे. याच्यामध्ये मग भूरूपशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, मृदा भूगोल असेल, पर्यावरणीय भूगोल असेल, जैविक भूगोल असेल याच्यावर आपण चर्चा केली. दुसरी जी शाखा आहे मानवी भूगोल. मानवी भूगोलामध्ये परत 2 शाखा आहेत. एक आहे आर्थिक भूगोल, दुसरी आहे सामाजिक भूगोल. आर्थिक भूगोलामध्ये एकूण 7 प्रमुख उपशाखा आहेत. कृषी भूगोल आहे, औद्योगिक भूगोल आहे, व्यापारी भूगोल आहे, वाहतूक भूगोल आहे, पर्यटन भूगोल आहे, विपणन भूगोल आहे आणि साधन संपदा भूगोल आहे. तर मानवी भूगोलामध्ये दुसरी उपशाखा आहे आर्थिक भूगोल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शाखा आहेत. यावर परत एकदा आपण प्रकाश टाकूया. पहिली मूळ शाखा आहे ती लोकसंख्या भूगोल आहे. दुसरी महत्वाची शाखा आहे वसाहत भूगोल आहे, त्याला आपण वस्ती भूगोल असं म्हणतो. तिसरं आहे सांस्कृतिक भूगोल आहे. चौथी आहे राजकीय भूगोल आहे. पाचवी ऐतिहासिक भूगोल आहे. नंतरचा लष्करी भूगोल आहे, वर्तणूक भूगोल आहे, गुन्हेगार विषयक भूगोल आहे आणि शेवटचा आहे वैद्यकीय भूगोल किंवा ज्याला आपण आरोग्य भूगोल असं म्हणतो. आपण या सामाजिक भूगोल ज्या शाखा आहेत आपण पहिल्या 6 शाखा हे सामाजिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, वसाहती भूगोल, सांस्कृतिक भूगोल, राजकीय भूगोल आणि ऐतिहासिक भूगोल याच्यावर आपण चर्चा केली. आज आपण लष्करी भूगोल, वर्तणूक भूगोल, गुन्हे विषयक भूगोल आणि वैद्यकीय भूगोल ज्याला आपण आरोग्य भूगोल असे म्हणतो यावर चर्चा करूया. चला तर मग आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया लष्करी भूगोलाने, मिलिटरी जॉग्राफी. विद्यार्थी मित्रांनो, लष्करी भूगोल ही अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली सामाजिक भूगोलाची अत्यंत महत्वाची शाखा आहे. विशेषतः 19व्या शतकामध्ये याचा अभ्यास सुरू झाला, पण 1990 नंतर मात्र या विषयाच्या अभ्यासाची व्यापकता खूप वाढली आणि अनेक युरोपियन देशांमध्ये लष्करी भूगोलाचा अभ्यास खूप झाला. याच्यामध्ये काही देशांची नावं मी मुद्दाम सांगेल तुम्हाला. अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, रशिया ही जी प्रमुख देश आहे या देशांमधल्या भूगोल तज्ञांनी लष्करी भूगोलावर अनेक प्रकारचे संदर्भ पुस्तकं लिहिली, अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, अनेक प्रकारचे लेख त्या ठिकाणी लिहिले, काही सिद्धांत मांडले आणि हे सर्व काम त्यांनी केलेलं काम लष्करी भूगोलाच्या अभ्यासासाठी खूप महत्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की लष्करी भूगोल कशाला म्हणायचं. बघा, लष्करी डावपेच, कारवाया, युद्धतंत्र इत्यादींचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो तेव्हा त्याला लष्करी भूगोल असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अभ्यासा शब्द त्या ठिकाणी राहिलेला आहे. लक्षात ठेवा, लष्करी डावपेच, कारवाया, युद्धतंत्र इत्यादींचा भौगोलिक दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला लष्करी भूगोल असं म्हणतं. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय आहे की कोणताही लष्करी डावपेच करायचं असेल, युद्धाची रणनीती ठरवायची असेल, युद्ध तंत्र राबवायचं असेल तर या वेळेला जर आपण भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचा जो अभ्यास करतो तेव्हा त्याला
लष्करी भूगोल असं म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं मी काही उदाहरणं तुम्हाला देईन की दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या वेळेला इटाली असेल, जर्मनी असेल, स्पेन असेल, यासारख्या देशांनी लष्कराबद्दलचं ज्ञान मिळवलं. आणि ज्या वेळेला या दुसऱ्या महायुद्धामध्ये किंवा पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा काही देशांनी लष्कराचे डावपेच युद्धामध्ये करण्यासाठी त्यांनी नकाशाचा वापर केला. नकाशामध्ये शेवटी काय आहे, अत्यंत महत्वाचं साधन आहे भूगोलाच्या अभ्यासाचं. किंबहुना नकाशामध्ये अनेक प्रकारचे भौगोलिक घटक अत्यंत चांगल्या प्रकारे दाखवले असतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे, टोपोशीट माहिती आहे, भारतीय स्थल निर्देशक नकाशा आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक आणि भौगोलिक घटक एकत्रित दाखवले जातात विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून लष्करी डावपेच करत असताना, युद्ध तंत्र ठरवत असताना स्थानिक भौगोलिक घटक कोणते आहेत, तिथली भूरचना असेल, त्या ठिकाणी जलप्रणाली असेल, हवामान असेल, वाहतूक, दळणवळण, या सर्वांचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ही एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे की युद्धाच्या वेळेला ज्या वेळेला एखादा सैनिक आपल्या शत्रूच्या प्रदेशात जातो, त्यावेळेला त्या ठिकाणचं त्याला ज्ञान महत्वाचं आहे. तिथली भूरचना असेल, जलप्रणाली असेल, हवामान असेल, वन आच्छादन ज्याला आपण अरण्य म्हणतो, या सर्व प्राकृतिक घटकाची जर माहिती असेल ना त्याला, त्या प्रदेशातील तिथले मोक्याचे ठिकाणं कोणते आहेत, लोकांच्या चाली, रीती, रूढी, परंपरा, धर्म, या सर्वांचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो युद्ध तंत्रामध्ये लष्करी डावपेच आखताना होत असत. म्हणून लष्करी भूगोलामध्ये हा संपूर्ण अभ्यास केला जातो. किंबहुदा युद्ध तंत्र जे आहे ते भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यासाचं काम या विषयामध्ये केलं जातं. म्हणून या विषयाला महत्वाचं स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो. या सर्व गोष्टी आता जे मी सांगितलं हा लष्करी भूगोलात अभ्यासल्या जातात. सैनिकी स्कूल असेल, सैनिकी महाविद्यालय असेल, सैनिकी अभियांत्रिकी स्कूल असेल, राष्ट्रीय संरक्षण अकादमी असेल, या सर्वांमध्ये लष्करी भूगोलाचा अभ्यास केला जातो. लष्कराला भूगोलाचा अभ्यास जाणीवपूर्वक दिला जातो. नकाशा वाचन कसं करणं, त्या ठिकाणी कंटूर्स असेल किंवा अंतर्दर्शनीयता असेल, त्या ठिकाणी युद्ध तंत्रामध्ये या सर्व गोष्टीचं खूप आव्हान आहे, सहभाग आहे. हवामानाचं खूप महत्वाचं आहे. हवामानाच्या प्रकारानुसार, हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार युद्धतंत्र बदलावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विजिबिलिटी असेल, त्या ठिकाणी दृश्यता असेल, त्याचा सुद्धा परिणाम होतो. या सर्वांचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. म्हणून लष्करी भूगोल ही अशी शाखा आहे की ज्या वेळेला आपण युद्धतंत्राचा अभ्यास करत असतो, युद्धतंत्राचे नियोजन करत असतो, त्यावेळेला हा विषय अभ्यासाचा अत्यंत महत्वाचा. नकाशा बरोबरच अलीकडच्या काळामध्ये जीपीएस असेल, उपग्रह प्रतिमा असेल, रिमोट सेन्सिंग असेल, या संगणक असेल, त्या ठिकाणी डेम म्हणजे त्याचं 3D मॅप असेल, त्या ठिकाणी या सर्व अभ्यास, हा संपूर्ण अभ्यास भूगोलाच्या माध्यमातून केला जातो. आणि हा लष्करी भूगोलामध्ये महत्वाचा मानला जातो. कारण शेवटी लष्कराचं नियोजन करताना, लष्करी डावपेच करत असताना हे संपूर्ण भौगोलिक ज्ञान, तिथले प्राकृतिक घटक, तिथला नकाशा, तिथलं परिस्थिती, सर्वांचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतो. अलीकडच्या काळामध्ये गुगल अर्थ सारखे जे सॉफ्टवेअर आहेत, 3D नकाशे तयार करतात, आपल्याला भूप्रदेशाची अद्ययावत माहिती मिळते. आणि संगणकाच्या मदतीने विद्यार्थी मित्रांनो आपण अत्यंत चांगल्या प्रकारे, अत्यंत बारकावे त्या तिथले भौगोलिक परिस्थिती, तिथले भूरचनेचे पाहू शकतो. आणि याचा वापर लष्कराचं नियोजन करत असताना, युद्धाचे डावपेच करत असताना, युद्ध तंत्र ठरवत असताना उपयोगी पडतो. म्हणून या सर्व दृष्टिकोनाचा जर विचार केला, सर्व गोष्टी लक्षात घेतल्या, तर मला वाटतं लष्करी भूगोल ही अत्यंत महत्वाची शाखा या सामाजिक भूगोलची आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी महत्वाची वाटते. वर्तणूक विषयक भूगोल, बिहेवियरल जॉग्राफी, हा सुद्धा नवीन प्रकार आहे. म्हणजे गेल्या 1.5-2 दशकापासून खऱ्या अर्थानं भूगोलामध्ये, सामाजिक भूगोलामध्ये ही नवीन निर्माण झालेली शाखा आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की स्थळ आणि काळानुसार मानवाचं वर्तन बदलतं. आणि या बदलत्या वर्तनामागे सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाप्रमाणेच प्राकृतिक घटक असतात. अशा प्राकृतिक घटकांचं विश्लेषण करणं, विवेचन करणं, यासाठी हा विषय महत्वाचा ठरतो. म्हणून वर्तणूक विषय भूगोल म्हणजे काय, याची सोपी व्याख्या मी तुम्हाला सांगतो. मानवी वर्तनातील भौगोलिक पार्श्वभूमीचा अभ्यास करणाऱ्या मानवी भूगोलाच्या उपशाखेला वर्तणूक विषय भूगोल असं म्हणतात. म्हणजे या शाखेमध्ये काय अभ्यास केला जातो, मानवाचं वर्तन. आणि मानवाचं वर्तन जे घडतं ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या मागे भौगोलिक घटक असतात, प्राकृतिक घटक असतात. त्या घटकांचा सहभाग कसा आहे, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं अनालिसिस करणं, आणि त्याचं विवेचन करणं, या विषयाला म्हणायचं
वर्तणूक विषयक भूगोल, बिहेवियरल जॉग्राफी, हा सुद्धा महत्वाचा आहे. माणूस एक ग्राहक आहे, ह्युमन बिंग इज अ कन्झ्युमर. आणि या वेळेला सुद्धा म्हणजे बघा, व्यापार दृष्टिकोनातून मानवाचं वर्तन महत्वाचं ठरतं. स्थळ आणि काळानुसार मानवाचं वर्तन बदलत असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे परत स्थळ म्हटलं की भूगोल आला, भौगोलिक परिस्थिती आली, आणि म्हणून मानवाचं वर्तन प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळं असतं. जसं भौगोलिक परिस्थिती बदलते, हवामान बदलतं, भूरचना बदलते, त्या ठिकाणची अरण्य परिस्थिती, एकंदरीत प्राकृतिक पर्यावरण बदललं ना विद्यार्थी मित्रांनो, मानवाचं वर्तन बदलतं. आणि यामुळं जर आपल्याला या मानवी वर्तनाचा जर अभ्यास असेल ना, या वर्तनाच्या अभ्यासानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं व्यापारविषयक असेल किंवा ग्राहकासंदर्भातलं ज्ञान उपयोगी पडतं. त्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणचा बिझनेस वाढवण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी होत असतो. म्हणून हे महत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण माणूस एक ग्राहक आहे या दृष्टिकोनातून आपण विचार करतो ना विद्यार्थी मित्र, त्यावेळेला त्या मानवी समूहाचा आर्थिक दर्जा काय आहे, त्याचा सामाजिक दर्जा काय, शिक्षण काय, वय, त्यांचं वय काय आहे, व्यवसाय कोणता आहे, धर्म कोणता आहे. कारण धर्मानुसार परत त्याच्या रूढी परंपरा बदलतात, सण बदलतात, उत्सव बदलतात, आवडी निवडी बदलतात, त्यांचं अन्न आहे, वस्त्र आहे, या सर्वांमध्ये बदल होतो. आणि जर आपल्याला याची जर परिपूर्ण माहिती असेल ना विद्यार्थी मित्रांनो, त्याचा उपयोग आपल्याला व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये करता येतो. म्हणून या दृष्टिकोनातून वर्तणूक भूगोल अत्यंत महत्वाचं आहे. कारण या संपूर्ण याच्यामध्ये माणूस एक ग्राहक मानला, मानव एक ग्राहक मानला, तर त्याच्यामध्ये ग्राहकाच्या आवडीनिवडी माहिती असणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला वर्तणूक भूगोलाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतो, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की भारतामध्ये ग्रामीण भागामधलं बघा लोकांचं वर्तन बघा, शहरी भागातील लोकांचं वर्तन बघा. इतकंच काही की भारताबाहेर जर गेले त्यांच्या वर्तनात बदल होतो. पर्वतीय भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं वर्तन बघा, मैदानी भागामध्ये, पठारी भागामध्ये, वाळवंटी भागामध्ये, मोसमी भागामध्ये, टुंड्रा प्रदेशामध्ये, सर्वीकडे माणूस समोर राहतो. या प्रत्येकाचं वर्तन सर्वीकडे सारखं आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतं, त्या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात बदलतो, भारतात आणि भारताच्या बाहेर बदलतो. मग हे जे बदलतं ना मानवाचं वर्तन विद्यार्थी मित्रांनो, या मागं त्या ठिकाणचं भौगोलिक वातावरण असतं, प्राकृतिक घटक असतात, म्हणून काही तिथले सांस्कृतिक घटक सुद्धा अवलंबून असतात. म्हणून या विषयामध्ये वर्तणूक भूगोलामध्ये मानवाच्या वर्तनाचा, तिथल्या असलेल्या भौगोलिक घटकांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो, शास्त्रीय विवेचन केलं जातं की त्याचा उपयोग त्या ठिकाणचा व्यापार असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, याच्यामध्ये करता येतो त्या ठिकाणी. म्हणून हे महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांचा शेवटची नाही, पुढची एक महत्वाची शाखा आहे गुन्हेगार विषयक भूगोल. बघा, सामाजिक भूगोलाची अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली, विशेषतः 1980 ते 90 या काळामध्ये ही विकसित झालेली महत्वाची शाखा आहे. विशेषतः मी तुम्हाला सांगेल, युरोपियन देशामध्ये, अमेरिका आणि युरोपच्या अनेक देशांमध्ये या शाखेचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झालेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी की मानवाकडून जे जे गुन्हे घडतात, मानव जे जे गुन्हे करतो, याची जर सामाजिक पार्श्वभूमी बघितली आणि त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती बघितली, तर आपल्याला त्या गुन्हेगाराचा शोध घेणं, त्या गुन्हेगाराच्या वर्तनाचा अभ्यास करतात. विशेषतः अमेरिकेमध्ये या म्हणजे जॉग्राफी ऑफ क्राईमवर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालं, होत आहे. अनेक आर्टिकल त्या ठिकाणी, रिसर्च पेपर तयार झालेले आहेत, संदर्भ पुस्तकं तयार केलेत, ग्रंथ तयार झालेले आहेत. म्हणून विशेषतः अमेरिकेमध्ये आणि युरोप खंडामध्ये गुन्हे विषयक भूगोलाचा विकास झालेला आपल्याला आढळतं त्या ठिकाणी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मानवाचं आरोग्य महत्वाचं आहे. कारण मानवाचं आरोग्य हे त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थिती अवलंबून असतं, त्या ठिकाणच्या सामाजिक परिस्थिती अवलंबून असतं. आणि ज्या समाजामध्ये मानवी समाजामध्ये विविध समाज निर्माण झाले ना अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, किंवा या समस्यामध्ये जे वाढ होत आहे ना, त्याच्या मागे सर्वात महत्वाचं त्या ठिकाणची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला ज्या वेळेला एखाद्या गुन्हेगाराविषयक अभ्यास करायचा असेल, एका ठिकाणी चोरी असेल, दरोडा असेल, लुटमार असेल, मारामारी असेल, दंगल असेल, फसवणूक असेल, हेराफेरी असेल, या अनेक घटना, याच्या समस्या वाढत चालल्या ना विद्यार्थी मित्र. विशेषतः मी तुम्हाला सांगेल, विकसित देशामध्ये आणि शहरी भागामध्ये या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. जर आपल्याला याची तीव्रता कमी करायची असेल ना, तर त्या ठिकाणच्या गुन्हेगारी विषयक भूगोलाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, की या गुन्ह्याचा अभ्यास करताना जर आपण भौगोलिक परिस्थिती आणि तिथली सामाजिक परिस्थिती यांचा आधार घेऊन जर अभ्यास केला, तर विद्यार्थी मित्रांनो
आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि गुन्हेगार विषयक भूगोलामध्ये विद्यार्थी मित्र हाच अभ्यास केला जातो की त्या गुन्ह्याचा भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा आधार घेऊन जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला गुन्हे विषयक भूगोल असं म्हणतात. म्हणून हा अत्यंत महत्वाचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं की शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वेगळं असतं किंवा एकाच शहरामध्ये वेगवेगळे प्रकारचे वार्ड असतात ना, किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनचा जो एरिया आहे त्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही जर एकंदरीत गुन्हेगाराच्या त्या समस्या पाहिल्या, त्याचं स्वरूप पाहिलं, त्याच्यामध्ये विविधता आढळते. आणि ही विविधता जी आढळते ना, त्याच्या मागे परत त्या ठिकाणची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती असते. त्याचा परिणाम त्या गुन्हेगारीवर होत असतो, त्या गुन्ह्यामध्ये होत असतो. म्हणून ही जी भिन्नता आहे, ही भिन्नता जर आपल्याला अभ्यासाची असेल, हे जाणून घ्यायचं असेल, तर त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती याचं परिपूर्ण ज्ञान असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला त्या गुन्हेगाराचा, त्या गुन्हेगारीबद्दल घटनेचा आपल्याला पार्श्वभूमी कळते, बरीचशी माहिती कळते आणि त्याचा उपयोग आपल्याला तेथील समस्याची तीव्रता कमी करण्यासाठी होत असतो. अलीकडच्या काळामध्ये सायबर क्राईम खूप वाढला आहे आणि गुन्हेगारी करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे बेरोजगारीची समस्या वाढवल्यामुळे या म्हणजे सायबर क्राईमच्या घटना वाढलेल्या आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर याला चेक बसवायचा असेल, याची तीव्रता कमी करायचं असेल, तर यासाठी गुन्हेगार विषयक भूगोल हा खूप महत्वाचा आहे. कारण याच्यामुळेच आपण गुन्ह्यांची तीव्रता कमी करू शकेल, समाजाचं आरोग्य आपण सुधारू शकेल, यासाठी खूप महत्वाचं आहे. विशेषतः मी तुम्हाला सांगेन युरोपियन देशामध्ये अशा प्रकारचा अभ्यास अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केला जातो आणि याचा उपयोग त्यांना होत आहे. आरोपी आणि गुन्हेगार पकडण्यासाठी खूप अलीकडच्या काळामध्ये ज्या अभ्यास झाला आहे, जे संशोधन झालं, त्याच्यामध्ये स्पष्ट झालं आहे की याचा उपयोग होतो. आणि म्हणून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी एक भौगोलिक पार्श्वभूमी, एक गुन्हेगार विषयक जर अभ्यास चांगला केला असेल, तर मला वाटतं त्याची मदत नक्कीच त्या ठिकाणचं सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी व गुन्हेगारीची तीव्रता कमी करण्यासाठी, त्या घटनांची वारंवारता कमी करण्यासाठी होतो. म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटची शाखा आहे मानवी भूगोलाची, सामाजिक भूगोलाची, वैद्यकीय भूगोल, ज्याला आपण आरोग्य भूगोल असे म्हणतो, हेल्थ जॉग्राफी असं म्हणतो. ही अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली शाखा आहे. विशेषतः 1976 नंतर विशेषतः या शाखेचा जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला. भारत सुद्धा याला अपवाद नाही. भारतामध्ये सुद्धा याचा प्रचंड प्रमाणामध्ये अभ्यास अलीकडच्या काळामध्ये केला जात आहे. विशेषतः मानवी रोग, आरोग्य आणि स्वास्थ्य याबद्दलच्या 3 घटकांचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जगात वेगवेगळे नैसर्गिक प्रदेश आहे, ऋतू वेगवेगळे आहे आणि या प्रत्येक नैसर्गिक प्रदेशामध्ये ऋतूमध्ये होणारे रोग जे आहे, रोग प्रसार असेल, रोगराई असेल, हे वेगळे आहे. स्थानिक पर्यावरणावर कारण रोग अवलंबून असतात, रोगांची तीव्रता अवलंबून असते. आफ्रिका सारख्या खंडामध्ये तापमान जास्त असल्यामुळे मलेरियाची निर्मिती अधिक होते. त्या ठिकाणी डासांची निर्मिती होत असते. युरोपियन देशामध्ये मलेरियाचं प्रमाण कमी आहे कारण तिथलं तापमान कमी आहे. म्हणजे याच्या मागे सुद्धा जर तुम्ही मलेरियाचं भौगोलिक वितरण पाहिलं ना विद्यार्थी मित्रांनो, त्यामागे हवामान हा घटक कारणीभूत ठरतो. आणि आणखी एक महत्वाची आहे, आपल्या भारताचं उदाहरण सांगतो. ज्या वेळेला आपल्याकडे उन्हाळा संपला की आपल्याकडे पावसाळा सुरू होतो आणि तो जो संक्रमण काळ आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्या काळामध्ये बघा ज्या वेळेला ऋतू बदलल्या त्या ठिकाणी अनेक रोगांचा व्हायरल होतं. त्या ठिकाणी थंडी असेल, ताप असेल, सर्दी असेल, यासारखे त्या ठिकाणी आजार वाढतात. आणि म्हणून बघा तो त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये, म्हणून भौगोलिक परिस्थिती अवलंबून आहे. वातावरणामध्ये जो बदल होतो त्याच्यानुसार त्या ठिकाणची रोगराई बदलते, हवामान बदलते, त्या ठिकाणी हवामानाचा परिणाम त्या ठिकाणी होतो. म्हणून हे महत्वाचं आहे की जर आपल्याला वैद्यकीय आरोग्याचा जर अभ्यास करायचा असेल, मानवी स्वास्थ्य अभ्यासाचा असेल ना, तर त्यामागे तो रोग का झाला, त्याची जर पार्श्वभूमी बघितली ना विद्यार्थी मित्रांनो, ती कुठेतरी भौगोलिक घटकामध्ये आढळते आणि त्याचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो. मग मानवी भूगोलाची ही जी उपशाखा आहे सामाजिक भूगोलाची, वैद्यकीय भूगोल, याची सोपी व्याख्या मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. मानवी रोग व आरोग्य यांचा भौगोलिक घटकांशी असलेला परस्पर संबंध सखोल आणि शास्त्रीय पद्धतीने ज्या वेळेला अभ्यासला जातो तेव्हा त्याला म्हणतात वैद्यकीय भूगोल. परत एकदा सांगतो मी, मानवी रोग व आरोग्य म्हणजे एकंदरीत मानवाचं आरोग्य, याच्याशी भौगोलिक घटकांचा असलेला संबंध, जो परस्पर संबंध आहे,
याचा शास्त्रीय सखोल व अचूक अभ्यास केला जातो, याला म्हणतात वैद्यकीय भूगोल असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर एक महत्वाचं पुस्तक आहे. पार्क यांनी 1779 मध्ये लिहिलेलं पुस्तक म्हणजे एका प्रकारचं हा मूलभूत ग्रंथ आहे. आणि ह्या जगामध्ये सर्व संशोधन करत असताना, वैद्यकीय भूगोलावर संशोधन करत असताना, आरोग्य भूगोलावर संशोधन करत असताना हा ग्रंथ हा मूलभूत मानला जातो. आणि याचा या वैद्यकीय भूगोलाच्या विकासामध्ये हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की वैद्यकीय भूगोलामध्ये खरा अभ्यास कशाचा केला जातो? मानवी आरोग्य, विविध रोग असेल, मग मलेरिया असेल किंवा क्षयरोग असेल, कावीळ असेल, एड्स असेल, या अनेक रोगांचं भौगोलिक वितरण जे आहे ते अभ्यास जातं. कुपोषणासारखी समस्या आहे, आरोग्य सुविधा आहे, आरोग्य व्यवस्थापन आहे, शासकीय योजना आहेत, यांचं वितरण, यांचं साकन विकास कशा प्रकार आहे, भौगोलिक परिस्थितीनुसार कसं आहे, याचा अभ्यास केला जातो. मी तुम्हाला महाराष्ट्राचं उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये बघा की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आरोग्य सुविधा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. किंबहुदा ट्रायबल ज्याला आपण भाग म्हणतो त्या ठिकाणी, म्हणजे आदिवासी भाग असेल, ट्रायबल भाग असेल, त्या ठिकाणी भटक्या जमातीचे लोक ज्या भागात राहतात त्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या वेगळ्या आहेत. शहरी भागामध्ये आरोग्याच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण भागामध्ये आरोग्य समस्या आहेत. अशा आरोग्य समस्या आणि आरोग्य विषयक ज्या विविध प्रकारचे घटक आहेत, मग दवाखाने असेल त्या ठिकाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्या ठिकाणी, किंवा शासकीय दवाखाने असेल, खाजगी दवाखाने असेल, क्लिनिक असेल, वैद्यकीय सुविधा जे असेल, हॉस्पिटल असेल, या सर्वांचं वितरण शास्त्रीय पद्धतीने वैद्यकीय भूगोलामध्ये अभ्यास जातो. म्हणून हे सुद्धा खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. भारतामध्ये अनेक विद्यापीठ असतात, शाळा, महाविद्यालय, कॉलेज, विद्यापीठ या सर्व स्तरावर अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीय भूगोलाचा अभ्यास केला जातो. किंबहुदा अलीकडच्या काळामध्ये नियोजन करत असताना कोणती योजना तयार करायची असेल, आरोग्याचं आता अलीकडच्या काळामध्ये कोरोना सारखी महामारी असेल, त्या ठिकाणी मलेरिया असेल, एड्स असेल, किंवा अनेक प्रकारचे रोगराई आहे, याचा परिणाम मानवावर होत आहे. मानवाचं जीवन धोक्यात आलेलं आहे. मृत्यू दर मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये या अशा रोगराईमुळे वाढल्यात. कोरोना हे आपल्याकडचं अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. म्हणजे ब्राझील असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, यासारख्या देशामध्ये अनेक लोक या कोरोना या संकटामुळे मेलेले आहेत, मृत्यू घडले. आणि भारतामध्ये सुद्धा याची तीव्रता वाढत आहे. म्हणजे सांगा तात्पर्य असं की याच्या मागे परत भौगोलिक परिस्थिती अवलंबून आहे. आणि त्यामुळं मानवाचं आरोग्य, त्याच्या सुविधांचं एकंदर वितरण म्हणजे समतोल म्हणजे वैद्यकीय सुविधांचं एकदम समानतेने समतोल प्रकारे जर वितरण असेल तर त्या ठिकाणची वैद्यकीय ज्या समस्या त्याची तीव्रता कमी करता येईल. म्हणून या दृष्टिकोनातून एक वैद्यकीय नियोजन करत असताना वैद्यकीय भूगोलाचा अभ्यास, याच्या सुविधा आहे, दवाखाने, डॉक्टर असेल, आरोग्य केंद्र असेल, उपलब्ध असलेले कॉट्स असेल, या दृष्टिकोनातून आहे. उपासमार असेल, कुपोषण असेल, भूकबळी असेल, या सारख्या समस्यांचा अभ्यास, त्यांचं भौगोलिक वितरण करताना त्या ठिकाणी वैद्यकीय भूगोलाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ज्या वैद्यकीय सुविधा आहे त्यांचाही आपण बघितलं आपण की वैद्यकीय भूगोलामध्ये हा अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तसं बघितलं तर आपण या सर्व एकेका शाखेवर कितीतरी बोलता येईल, कितीतरी तास सलग आपल्याला व्याख्याने घेता येईल. पण आपल्या अभ्यासक्रमाची मर्यादा लक्षात घेता आणि आपल्याला अपेक्षित काय आहे फक्त ओळख करून घ्यायची. म्हणून आपण मागच्या जवळपास 5 तासाला विद्यार्थी मित्रांनो मानवी भूगोलाच्या ज्या उपशाखा आहेत त्याच्या आपण सविस्तर त्या ठिकाणी ओळख करून घेतली. पुढे आपण परत एका नवीन घटकाचा विचार आपण पुढच्या तासाला करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.